म्हणजेच हा रत्नदुर्ग किल्ला आणि भगवती मंदिर असं ओळखलं जातं। हे बघा, हा इथून दिसणार नजारा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज आले भगवती मंदिरला, तर चला देवीचं दर्शन वगैरे घेऊया, तुम्ही पण चला सोबत। बघा, पहिल्याच आपल्याला महाराजांचं दर्शन झालं आणि इकडे बघा पहारेकरी आहेत दोन आणि पुढे इथून एंट्री आहे आतमध्ये। भगवतीचा किल्ला, रत्नदुर्ग किल्ला असे याला ओळखला जातो। नवरात्र उत्सव पण खूप मोठा होता आणि शिमग्याच्या टायमिंगला पण खूप सजावट असते इथं। मंदिराचा परिसर आहे। बघा, इकडे महाराजांच्या काळातली विहीर आहे रत्नदुर्ग किल्ल्यावर। मंदिराच्या बाजूलाच आहे, ते मंदिराने इकडे इथून पाणी पण असं घेतात आणि पाईप टाकून घातला नाही आता। चला आपण आता गड फिरूया। आता आम्ही रत्नदुर्ग किल्ल्याच्या तटीवरून चाललोय। हे पहा, मंदिराच्या समोरच अगदी भगवा फडकतोय। नजर जाते किल्ल्यावर ती फक्त भगव्यावर। रत्नागिरीचा किल्ला रत्नदुर्ग, रत्नगड किंवा भगवतीचा किल्ला असेही म्हणतात। घोड्याच्या नाळ्यासारखा या किल्ल्याचा आकार आहे। अंदाजे 1300 मीटर लांब आणि 1000 मीटर रुंदीचा हा किल्ला आहे। नाल्याच्या आकाराच्या मध्यभागी दीपगृह उभारले आहे। या दीपगृहामुळे 15 किलोमीटर परिसरातील बोटींना मार्गदर्शन होते। किल्ल्यावरील मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झाला आहे। या किल्ल्याची उभारणी बहमनी काळात झाली। नंतर हा किल्ला आदिलशहाकडे गेला। सन 1670च्या सुमारास याच अधिपत्य छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले। 1710 ते 1755 या काळात हा किल्ला आग्रे यांच्या ताब्यात होता। त्यानंतर 1810 पर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात होता। 1857च्या उठावापूर्वी झाशीची राणी किल्ल्यावरील देवीच्या दर्शनासाठी येऊन गेली असल्याचे सांगण्यात येते। मला कारिंदा भेटलाय वाटतं, तर कारिंदा काढतात आहे। तू इकडे बघ, पुढे हल्ला करत होते ना, तिथून मग समुद्रमार्गे येते करत होते। लक्ष ठेवायचं, डोळ्याने बघायचं असेल तर गड किल्ला बरोबर आहे। आहे रेडे बुरुज। अरे कुत्रा आहे, मी घाबरलं माहितीये का। हा बघ, हे डेंजर आहे इथं सीन। हे बघ, हे रेडे बुरुज, इथून तोफा टाकायचेत, इथून लक्ष ठेवायचेत ग। हे बघ, बघा इकडे किती समुद्र आहे।
बघा खाली सगळा समुद्रच आहे. डेंजर तटबंदी केलेली आहे. इकडून सगळं म्हणजे पूर्ण किल्ला मध्ये आहे. म्हणजे रत्नदुर्ग किल्ला म्हणतात ना, भगवतीचं मंदिर, तर ते मधात आहे आणि त्याच्या बाजूनेही तटबंदी केलेली आहे. तुम्ही बघा. आणि हे बघा हा किल्ला. त्या किल्ल्याच्या तटबंदीवरनं हे खाली समुद्र दिसतं. म्हणजे पूर्ण किल्ला हा समुद्रातच आहे. हे मासेमारीच्या बोटी निघाल्या. पूर्ण काळं पाणी आहे हे. पूर्ण हा रत्नदुर्ग किल्ला आहे ना, पूर्ण समुद्रामध्ये आहे. कडे जायला मध्ये आपण पूर्ण किल्ला फिरूया. हे बघा पूर्ण पायऱ्या पण आहेत जायला. हे बघा इथंच तोप मारला होती. बघा खाली जायला, तिकडून पण खाली जायला आहे रस्ता, पण आता जायला कसलं दिसतं डेंजर ना. इथून रत्नदुर्गा किल्ला म्हणजे भगवती आणि रत्नदुर्गा किल्ला एक आहे. डेंजर आहे. वेताळ बुरुज पासून पुढे आलेलो आणि इकडे बघा ते मगाशी दिसत होतं पण ते उंचावरून, पण हे किनारा दिसतोय बघा, समुद्र किनारा इकडून. वेताळ बुरुज आहे हा इकडून, त्याच्यामुळे ते ओपन आहे पूर्ण या साईडला. आपण 15 मिनिटं लागले की 20 मिनिटं लागले पूर्ण किल्ला फिरायला. 20 मिनिटं लागली असतील. 20 मिनिटामध्ये फिरले. म्हणजे 4 बुरुज आहे. 4 बुरुजावर आपण आता शेवटच्या बुरुजावरती आलेलो. मंदिरामध्ये फोटो वगैरे अलाउड नव्हते म्हणून काहीच व्हिडिओ वगैरे काहीच केले नाहीत. तर पादुसा रत्नदुर्ग किल्ल्याची तटबंदी पूर्ण दाखवली मी तुम्हाला. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आहोत तेलक्या बुरुजवरती, म्हणजे 3-4 बुरुज आहेत तिथे. चला बुरुजावर जेटीपासून तुम्हाला यायचं असेल ना तर मीरा बंदर आहे. मीरा बंदरपासून पुढेच भगवती मंदिर आहे. महाराजांचं दर्शन होतं आणि मग पुढे मंदिर आहे भगवती. स्टार्टिंगला आता मी आईस्क्रीम खाल्लोय. आईस्क्रीम खायला घेतलं, भरपूर आहे. या तुम्ही पण खायला.